our products are made up of cow dung to replace the plastic. Like there is global warming now onwards because of plastic and other waste. So to exchange with plastic, we are making cow dung products, and they are recyclable, biodegradable. So when like जब ये खंडित हो जाते हैं, गणेश जी को खंडित हो जाते हैं तो घर पे रखते नहीं है. So अगर if we put them in the soil, they will be converted into fertilizer. So it will help your plant also to grow. जैसे प्लांट अगर हम इन्हें और सॉइल में डाल देंगे तो इसमें से प्लांट भी ग्रो हो जाएंगे. हाँ, अलग अलग सीड जैसे तुलसी, लाइक दैट. हर एक इसमें अलग अलग प्लांट है कि बीज? नहीं, मतलब ज्यादातर तो तुलसी के ही है, और भी है 2-3. कितने सालों से कर रहे हो? 15 years हो गए मेरे मम्मी पापा को. अच्छा, मम्मी पापा का? मम्मी वहाँ है. अच्छा, तो ये भी आप दे रहे हो? अभी इसके साथ जुड़े हो, तो अभी कर रहे हो मम्मी पापा के साथ काम? हाँ, हेल्प करती हूँ मैं. हेल्प करती हूँ. और क्यों, कौन कौन से आइटम? ये शुभ लाभ है घर के बाहर लगाने के साथ, लगाने के लिए. ये भी वैसे ही कर सकते हैं जैसे अभी बोला? हाँ हाँ, ये काफी लॉन्ग टाइम चलता है. जैसे इन पे पानी वगैरह थोड़ा सा गिर जाए तो कोई प्रॉब्लम नहीं होती है. अच्छा, तो ये वॉल हैंगिंग्स है. वॉल हैंगिंग्स है. तो हाँ. किस चीज से बना है वैसे? ये भी काऊ डंग के ही बने हैं. हाँ. तो ये कभी भी मतलब डिस्ट्रॉय भी हो सकते हैं? नहीं, ये काफी लॉन्ग टाइम चलते हैं. हाँ, क्योंकि इनका एक वार्निश करते हैं जिससे वाटर अगर उस पे गिर जाए तो कुछ प्रॉब्लम नहीं होती है. आपका नाम क्या है? घोषा. कितने साल से मम्मी पापा के साथ काम कर रहे हो? अभी मैं जब से पापा मम्मी ने जब से काम चालू करा है तब से ही मैं मदद कर रही हूँ. अभी क्या है, और अभी तक कितनी क्वांटिटी में बेचा है? अब मेरे को क्वांटिटी तो उतना नहीं पता है, बट हाँ काफी साल हुए हमारे. और जैसे इनका 100 है, 120 है, 200 है. जो वॉल हैंगिंग्स है उनका 200, 300, 400 तक है. कस्टमर लोग इंटरेस्ट लेते हैं लेने में? हाँ, लेते हैं. बहुत लोग लेते हैं, कुछ नहीं लेते हैं. अभी यहाँ पे रिस्पॉन्स कैसा है? ठीक था कल का तो. हाँ. मेरा नाम वैशाली है. मैं बाय प्रोफेशन एक आर्किटेक्ट हूँ और प्लानर हूँ. और ये इसका नाम है अदला बदली. तो मैं सस्टेनेबल जीने की कोशिश करती हूँ. मतलब घर में थोड़ी बहुत सब्जी उगाना, फिर कपड़ों को ठीक तरीके से रखना और दोस्तों के कपड़े पहनना वगैरह. तो मैंने एक पोस्ट पढ़ी थी जो कहीं तो बाहर हो रहा था विदेश में, कि आप एक्सचेंज करें. मतलब यू ब्रिंग योर ओल्ड क्लोथ्स. तो ओल्ड क्लोथ्स का कैसे होता है, हम माइंडफुल कंजम्पशन नहीं करते. हम या तो वो कबर्ड में पड़े होते हैं, बहुत बार हम अपने मेड्स को दे देते हैं. सो वो हम करते रहते हैं. दैट्स अ गुड वे. एंड बहुत बार बहनों में एक्सचेंज होता है. सो आई थॉट कि क्यों ना ये बड़े प्लेटफॉर्म पे खोले जहाँ पे लोग एक दूसरे से एक्सचेंज कर रहे हैं. सो इट प्रमोट्स फॉर माइंडफुल कंजम्पशन. इससे क्या होता है कि आपको नया कपड़ा खरीदना है, आप पुराने कपड़ों से बोर हो चुके हो पर आपके वार्डरोब में है, तो इंस्टेड ऑफ गोइंग एंड बाइंग अ न्यू वन, गो एंड एक्सचेंज द ओल्ड वन विद द ओल्ड वन. सो दैट वे, सो दैट क्लोथ का साइकिल एक चालू होता है, तो वेस्टेज कम होता है. उसके बाद कम्युनिटी चेंज आता है, लाइक लॉट ऑफ पीपल कमिंग टुगेदर एंड स्वैपिंग क्लोथ्स. सो अल्टीमेटली हम कोई तरीके से सस्टेनेबिलिटी के थ्रू कार्बन फुटप्रिंट में कुछ तो कम करने का योगदान दे रहे हैं. सो दैट वे. एंड इसके साथ साथ जैसे अभी बोल रहे हैं कि आप कपड़े के बदले कपड़े है ना? हाँ. तो जैसे कपड़े की क्वालिटी देख के आप? हाँ, तो मैंने ये किया. मैंने लोगों को बोला कि नो स्टेन्स, नो होल्स, वॉश्ड एंड आयरन, ये कंडीशन में आप लाइए. तो उससे क्या होता है, फेयर एक्सचेंज होता है. तो कोई और भी उसी कंडीशन में लाएगा तो सबका फेयर एक्सचेंज होगा. तो यहाँ पे कपड़ों की ब्रांडिंग और वो सब से कोई मतलब नहीं है. बस कपड़े इस कंडीशन में होने चाहिए अच्छे, तो अच्छा एक्सचेंज होगा. ऐसा मतलब ये कल्चर आपके दिमाग में कैसे है कि आपने ये करना चाहिए, लोग को
अलग भी क्वेश्चन करेंगे कि यार भाई क्यों ऐसा कर रहे हो, या फिर जैसे बोलते फुटपाथ पे जैसे पुराने हाँ। कपड़े बेचे जाते हैं, हाँ, हाँ। तो लोगों के दिमाग में फर्स्ट टाइम वही बात आएगी कि आप हाँ। पुराने कपड़े बेच रहे हैं। हाँ। मतलब कि आपके रहन सहन से तो ऐसा लग रहा है कि आप वेल एजुकेटेड पर्सन हैं। यस यस, आई एम वेल एजुकेटेड। ये सारी चीजें आती है। Yes, तो yes. लोगों की जो धारणाएं होती है इसी टाइप की होती है। तो लोगों का 2-3 चीजें हो रही है। एक, लोगों को ये हेजिटेशन है कि हम बहन भाई तक के तो पहन लेंगे, औरों के कैसे पहने, तो ये एक हेजिटेशन है। लेकिन कुछ लोग आ रहे हैं और उस हेजिटेशन को निकाल रहे हैं, कुछ लोग नहीं निकाल पा रहे हैं, ऐसा भी हो रहा है। सो यही, इसकी वजह से क्या होगा, एक कल्चर डेवलप होगा धीरे धीरे। जब आप सिटी में और जगह सेशंस लोगे, शॉप खुलेगा, तो एक कल्चर डेवलप होगा। दूसरा, मैं खुद हमेशा से दोस्तों के कपड़े, बहनों के कपड़े पहनते आई हूँ, तो मैंने सोचा क्यों ना ये बड़े प्लेटफॉर्म पे खोले, ऐसा। तो जैसे आप बोल रहे हो कि ये करना चाहिए, तो इससे जैसे आप बोल रहे हैं कि पर्यावरण के लिए भी कुछ फायदेमंद है। बिल्कुल, बिल्कुल फायदेमंद है, क्योंकि हम लोग जो बोलते हैं कि पैसे हम लोग वेस्ट में डाल देते हैं और एक्स्ट्रा मनी भी स्पेंड करते हैं, और हम किसी और के कपड़े पहन नहीं सकते तो जा जाके नया खरीदते हैं। तो अल्टीमेटली हम फास्ट फैशन की तरफ जा रहे हैं, माइंडफुल कंजम्पशन नहीं कर रहे। तो इसमें पैसे भी इन्वेस्ट ज्यादा हो रहे हैं। यस, कम हो रहे हैं। यस यस, सेव्स द मनी, माइंडफुल कंजम्पशन हो रहा है। सस्टेनेबिलिटी के लिए आप एक ओशन में एक ड्रॉप डाल रहे हो, सो यू बिकम पार्ट ऑफ अ गुड सिस्टम। सो यस, तो ये कितने सालों से कर और ये कम्युनिटी लेवल पे होता है, तो इट्स अ गुड वे ऑफ ब्रिंगिंग अ चेंज ऑन विद लॉट ऑफ पीपल टुगेदर। कितने सालों से कर रहे हैं? फॉर द फर्स्ट टाइम, दिस इज माई फर्स्ट स्टॉल। इंडिविजुअल लेवल पे और बहुत लोग छोटे छोटे ग्रुप्स में करते हैं, बट पब्लिकली दिस इज माई फर्स्ट स्टॉल। अच्छा, तो रिस्पॉन्स कैसे मिल रहा है? बहुत अच्छा रिस्पॉन्स है, लोगों को कॉन्सेप्ट बहुत पसंद आ रहा है कि अरे वाह, ऐसा कुछ खोला, तो नाउ वी कैन कम एंड एक्सचेंज क्लोथ्स एंड पीपल आर, लोगों ने अभी तक एक्सचेंज किया? आई थिंक देयर आर लाइक 7 to 8 पीपल जिन्होंने एक्सचेंज किया। किसी ने 5 कपड़े भी लाए एंड 5 कपड़े लेके गए। सो क्वांटिटी वेरीज। यस, एंड गर्ल्स बॉयज बोथ। आप कहाँ से हो वैसे? मैं नागपुर से हूँ, वैसे हिंगन घाट से हूँ, बट आई एम सेटल्ड डाउन इन नागपुर। सो माय प्रैक्टिस, आई एम डूइंग माय आर्किटेक्चरल प्रैक्टिस इन नागपुर। ये हमारे पास के जो बीज है जो एक्सपायर हो जाते हैं, उनका क्या करें? तो हम लोग जनरली उसको धूरे पे डाल देते थे, लेकिन हमारे साथ काम करने वाले जो हम सब 200 घर के फैमिलीज है, तो वो जो 200 फैमिलीज है उनको पूरे साल भर काम मिल सके, उसके लिए और क्या कर सकते हैं। यानी हम लोग सीड बैंड्स तो बनाते ही थे, पर वो 3 महीने 4 महीने का काम हम लोग जनरेट कर पाते थे। तो फिर थैंक यू, तो उसके बाद ये डिसाइड हुआ कि ये जो वेस्ट है, पराली जल रही है, उसके लिए क्या कर सकते हैं। तो उसको भी किस तरीके से आर्टिस्टिकली प्रेजेंट करें ताकि वो भी जलना बंद हो जाए और वो भी डिकम्पोज हो ही जाए। मगर कैसे, एक जगह रहा तो बहुत ज्यादा स्टबन हो जाएगा, लेकिन अगर वही टुकड़े में बट जाए तो स्टबन नहीं रहेगा, वो कहीं ना कहीं जाके डिकम्पोज हो जाएगा। तो उसके लिए हम लोगों ने कोशिश की कि उसके सीड ज्वेलरीज बनाई जिससे काम भी मिले। कितने सालों से कर रहे हैं? बेसिकली हम लोग 2012 से काम कर रहे हैं। हम लोग 2012 से काम कर रहे हैं, लेकिन सीड ज्वेलरी अभी अभी हम लोगों ने स्टार्ट की है। तो अभी रिस्पॉन्स कैसा है? रिस्पॉन्स बहुत अच्छा है, लोगों को बहुत पसंद आ रहा है। अच्छा, और इसकी प्राइस पूछने जाओ तो कैसे? 100 से 300 के बीच में है। बेसिकली कितना ज्यादा उसको बनाने के लिए टाइम लग रहा है, उस पर सब चीजें डिपेंड है। तो मैं अगर पूछने चाहूँ तो इसका रेट क्या है? इसका रेट और ये ये 100 रुपीज का है। डिटेल भी लिखा हुआ है? जी बिल्कुल, इसके बारे में डिटेल्स भी दी है। ये 100 रुपीज का है, इसमें मंजाड़ी के बीज है। मंजाड़ी जी। सागर बोलते हैं ना? जी, ये अलग अलग है, ये किस चीज से है? ये जो है ये मंजाड़ी का बीज है, और हमारे यहाँ पे जो बनाना फाइबर है तो उसके वो ताग है। अच्छा, तो मतलब आपको जितने दिन पहनना है उतने दिन पहनो, और उसके बाद वो तो डिकम्पोज हो ही जाने वाला है। बेसिकली ये बीज करंज है। ये करंज है। इसमें कुछ आपने आर्टिस्टिक ऐसा इंक्लूड कर दिया कि वो दिखने में अच्छा दिखे। जी, और उसके बारे में बात भी हो। बेसिकली हमारे पास इतने सारे सीड्स है, इतनी सारी वैरायटीज है जिसके बारे में बातें होती नहीं है। अच्छा, तो इसी तरीके से हो जाती है। कुछ पहना है? जी, हम सभी पहनते हैं। तो कहाँ से हो बेसिकली आप? हम लोग MP से है, पारट सिंगर। जी जी ये अकेले भी काफी जी। दूसरा इसका रीजन है कि इतनी फाइन जो इसकी वीविंग वो सबसे अच्छी होती है कलकत्ता में। हाँ। तो ये जो हमारा जो ट्रैवल का है उस वजह से हमारा कॉस्टिंग अच्छा, कॉस्टिंग ज्यादा है।
तो फिर पब्लिक रिस्पांस दे रही है अच्छा? जो लोग हेल्थ के लिए कॉन्शियस है वो देते हैं, क्योंकि इसका टेम्परेचर और बाहर के टेम्परेचर में बहुत फर्क पड़ जाता है। इसका टेम्परेचर कम से कम 2 से 3 डिग्री कम हो जाता है बाहर से, अच्छा, और पॉलिएस्टर पहनो तो उससे बहुत ही कम हो जाता है। तो मतलब अभी जो सीजन चल रहा है उसके लिए बहुत ही बेस्ट है। बेसिकली कॉटन ठंडी में गर्म होता है, गर्मी में ठंडा होता है, तो ये दोनों सीजन के लिए बहुत अच्छा है। अच्छा है। ओके ओके, थैंक यू थैंक यू थैंक यू। ये हमारा जो कार्ड है ये सीड पेपर का है। इसमें आप ये देखेंगे बाकी पूरा प्लेन है, लेकिन यहाँ ऊपर टेक्सचर्स है। तो ये टेक्सचर्स है, यहाँ हम लोग कैलेंडर नहीं करते, इसमें सीड्स होते हैं ताकि ये ग्रो कर सके। और बाकी पूरा स्मूथ होता है, तो आप इसमें स्क्रीन प्रिंटिंग कर सकते हैं। हमारे यहाँ के सारे ही पेपर्स, आपको जो भी प्रोडक्ट्स ले जाएंगे तो उसमें आपको जितने भी कार्ड्स मिलेंगे उसमें सीड पेपर्स रहेंगे। तो मतलब आप अगर इसको पानी में घोल देते हो तो नहीं, घोलने की जरूरत ही नहीं है। आप सिर्फ इसको लेके पॉट के ऊपर रख दीजिए, उसको वाटर कीजिए, तो आप स्प्राउटिंग से लेके हर चीज खुद एंजॉय कर सकते हैं। और जैसे धनिया, आपको पता है ये धनिया है, तो धनिया का बीज आप समझ ही गए, और उसके बाद स्प्राउटिंग से लेके उसका पूरा प्रोसेस आप देख सकते हैं। यू कैन एंजॉय ईटिंग इट। बेसिकली काम करते करते हर किसी के इंक्वायरीज, और जितना बड़ा ग्रुप उतने ज्यादा दिमाग, तो हर किसी के दिमाग से कुछ ना कुछ आता है। हमारा 200 लोगों का ग्रुप है जी, सब एमपी से, 10 गांव से हम लोग काम करते हैं। बहुत अलग अलग जनरेशन से है। काकू हमारी अभी कहीं गई है, वो सीड सेविंग का काम करती है। तो अलग अलग फूल का, जैसे आप यहाँ देखेंगे तो यहाँ पे फूल के सीड्स भी है। बेसिकली संस्था नहीं है, लाइक माइंडेड पीपल का एक ग्रुप है, और नाम होना चाहिए इसलिए ग्राम आर्ट प्रोजेक्ट दिया, क्योंकि आर्टिस्टिक तरीके से गांव में काम करते हैं, इसलिए ग्राम आर्ट प्रोजेक्ट नाम दे दिया गया। बिल्कुल, थैंक यू। हम 2012 से काम कर रहे हैं जी। कितने लोगों तक पहुंचे? ये बताना, इंडिया के बाहर भी काफी सारे फ्रेंड्स हैं। हम लोग आर्टिस्ट हैं, मेरे ग्रुप में से कुछ लोग आर्टिस्ट हैं, तो हमारे शोज वगैरह बाहर होते हैं, तो हम जो काम करते हैं हम वो डिस्प्ले करते हैं। आपको एक और इंटरेस्टिंग चीज दिखाती हूँ, शायद आपको बहुत पसंद आए। शटलकॉक, वी कैन प्ले। बेसिकली हमारे खेत में जो पंछी आते हैं, उनके जो पंख हमें मिलते हैं, उनसे हमने शटलकॉक ट्राई किया। और ये जो दूधी होती है उसके नीचे का पार्ट है, सो यू कैन प्ले विद इट। बिल्कुल, इनफैक्ट आप खेल के देख सकते हैं। हम लोगों ने बैडमिंटन का रैकेट भी लाया है, और ये भी है। और कौन-कौन सी चीजें हैं जो आप मुझे बताइए? बिल्कुल, ये हमारे यहाँ पे बनी हुई पूरा खेती का जो चेंज हम लोगों ने बचपन से देखा है, तो उसके ऊपर ये पूरी किताब बनी है। ये बनी पूरी के पूरी गांव में है। ये जो वेस्ट पेपर्स है, वेस्ट पेपर से हम लोग पेपर बनाते हैं, और इस पे ये सारा स्क्रीन प्रिंटिंग गांव की ही एक लेडी है, उन्होंने किया है। और ये जो है, ये अंबाड़ी का जो स्टबन है वो इस्तेमाल किया है, और उसका ये पूरा पेपर है। प्लस ये जो है, ये कपड़ा जो है, ये भी अपने यहाँ का कपड़ा है जो ऑर्गेनिक कॉटन का है। तो ये पूरा इस तरीके की हमारी डायरी है जो इसके बारे में बात करती है। ये पंपकिन है, ये एश गार्ड है, तो इससे वो आगरे का पेठा जो आप कहते हैं वो उससे बनता है। इसका जो साइज है वो बड़ा दिख रहा है, इसीलिए ना ये बहुत बड़ा है। ये साइज में पंपकिन ये वैरायटीज अलग अलग है जी। ये हम लोग इस तरीके से रखते हैं अटकाकर घरों में, ताकि उसको पूरी तरफ से हवा मिले और वो सड़े नहीं, क्योंकि आपने इसको फ्लोर पे रख दिया तो ये हीट एब्जॉर्ब करने लगता है, तो वो फट से खराब हो जाता है। तो अंदर जो बीज है ना, वो सेफ हो जाएंगे जी। जैसे ये इसका सेफ हो गया, ऊपर आप देखेंगे दूधी का सेफ हो गया, इसका स्पॉन्ज गार्ड का सेफ हो गया। ये सारे स्टबन के बने हुए पेपर्स है, अलग अलग स्टबन के बने हुए पेपर्स हैं। इनके बारे में आप यहाँ देखिए, ये बोस घास है, अंबाड़ी है,
जी। अच्छा, तो फिर ये जो सब बनाते हो तो ये प्रोसेस जैसे करते हो ये कैसे करते हो? हर पेपर का अपना अलग अलग प्रोसेस है। पेपर प्रोसेस के बारे में आपको मुझसे अच्छा रोशनी बता सकती अच्छा, है। बताओ तो जरा रोशनी। ये सारे अलग अलग घास के पेपर्स है। खेत में से जो घास वेस्ट निकलता है उसके पेपर बनाते हैं। वो ना जलाते हुए, जलाने के बाद बहुत पेड़ पौधे भी जल जाते हैं। इसलिए हम घास को कैसे यूज करें ये सोच के हमने घास के पेपर बनाए। तो हम सोच रहे कि अच्छे फाइन पेपर की तरफ जा पाए घास के। तो अभी तो हम इसी लेवल पे पहुंच चुके हैं, पर हमारे पास कुछ कमियां भी है, जैसे बीटर मशीन नहीं है और कुछ अच्छी मशीनें नहीं है जो हम उसके लिए फंड रेज भी करने का सोच रहे हैं। अगर कहीं से फंड रेज होता है तो हम इसी के पेपर अच्छी क्वालिटी के बना पाए। ये पेड़ ना काटते हुए जो वेस्ट निकलता है खेत से उसी से बेस्ट पेपर बना पाए। तो अभी ये जो आपने ये सेलिंग भी होता होगा, सेलिंग होता है। हाँ हाँ। तो रिस्पॉन्स कैसे मिला है? अभी तो स्टार्ट है क्योंकि एक्सपेरिमेंट लेवल पे है, अभी फाइनल प्रोडक्शन लेवल पे नहीं गए। जैसे किसी ने बोला कि हमें चाहिए तो स्पेसिफिक उन्हीं के लिए बना रहे हैं। जैसे ये हमारे पास बीच पेपर, सीट पेपर बहुत मात्रा में बने रहते हैं प्रोडक्शन में अच्छे खासे। जैसे किसी की पत्रिका के ऑर्डर्स आते हैं, शादी की पत्रिका या बर्थडे कार्ड्स, थैंक यू कार्ड, विजिटिंग कार्ड्स, तो सारे सीट पेपर्स में हम बना के देते हैं। बट हम उससे इस प्रोसेस पे जाना चाह रहे हैं, तो इसके लिए हम थोड़ा फंडेशन भी सोच रहे हैं कि कोई मदद कर पाए हमारी, तो हम थोड़ा उसको फाइन और अच्छा काम कर पाए। बीज और धागों को लेकर हमने ज्वेलरी बनाया है और इस ज्वेलरी की अपनी एक स्टोरी है। ये हमने बैर जैसे दिखने वाला अपने ही खेत का जो देसी कपास है, नेचुरल डाइंग किया हुआ, उससे हमने ऐसे बैर जैसे दिखने वाला बैर बनाया है। और ये बैर की गुठली है। और मतलब जो हमारे गांव के आसपास की जो बकरी है ना, वो बैर खाई है और जो उन्होंने मुंह से बैर की गुठली दिया है तो वो गुठली है। और ये जो है ये बकरी की पॉटी है। हाँ, ये हो गया और ये हो गया, ये ब्लैक कलर वाली। तो इसकी अपनी एक स्टोरी है कि बकरी ने बैर खाया, बैर की गुठली दिया और उसके साथ में हमें पॉटी भी दे दिया है। अच्छा, तो ये आपने यूज इस तरह से किया? हाँ, गले में डाल दिया? वो गले में डाल रहे हैं, वही या फिर वो वेस्ट में चला जा रहा है। पॉटी को कोई गिनता ही नहीं है या फिर ऐसे मतलब हाँ फेंक देते हैं। तो वैसे ही उसको लेके अलग अलग काम चालू है। अच्छा, तो उसका स्मेल नहीं आता है वो जब? नहीं, इसका स्मेल भी नहीं आता। ये अच्छा हार्ड भी है। हम लोग बकरी की पॉटी होगी, नीलगाय की पॉटी होगी, ऐसे अलग अलग थोड़ा पॉटियों को भी लेकर काम कर रहे हैं। क्योंकि हमारे आसपास की कुछ ढीवर कम्युनिटी के लोग हैं जो कि जंगल में जाते हैं और जंगल में जाने का उनका रास्ता ना मतलब वो उस चीज की पॉटी ही रहती है। अगर खरगोश की पॉटी है तो उनको पता है कि हाँ ये यहाँ पे खरगोश है, ये है। तो ऐसे मतलब, और फिर हम लोग उनसे पॉटी हो गया या फिर अलग अलग बीज, ये सारी चीजें ऐसे उनसे इकट्ठा करवा रहे। तो इसकी मतलब अपनी ही एक उनसे भी जुड़ी हुई अपनी एक स्टोरी भी है। ज्वेलरी भी बन सकती है और काफी अच्छी इंटरेस्टिंग है, धागों को लेकर, बीजों को लेकर। कोई भी पहचान नहीं पाएगा कि हाँ। बकरी का है पॉटी है। ठीक है। अगर आप बेच रहे हो तो क्या प्राइस मिलती है? हाँ, ऐसे इसको हाथ से, एक तो हाथ से पूरा प्रोसेस किया हुआ है, ये धागों से लेकर ये यहाँ तक कि हर एक बीज को। मिडल वाले जो है ये हाँ। क्या है? ये बेर है? नहीं, ये बैर नहीं है। ये बैर जैसे दिखने वाला हमने अपने जो हमारा कपास है उससे हमारे गांव की कुछ महिलाएं हैं जो क्रोशिया का काम बहुत अच्छा करती है। उन्होंने ऐसे क्रोशिया के बॉल बनाए हैं छोटे छोटे, जो कि ऐसे बैर जैसे दिखने वाले बनाए हैं। क्या नाम बताया आपने? नूतन ग्राम आर्ट प्रोजेक्ट से। बीजोत्सवातले कार्यकर्ते आहे आणि यावर्षी आता ह्या बीजोत्सवाचं 12वं वर्ष आहे आणि वनामती आत्मा या दोन संस्थांच्या सहकार्याने यावर्षीचा बीजोत्सव आपण धरमपेठ वनामती येथे घेतो आहे। तर साधारण एक 75 स्टॉल्स इथे आहेत, त्यातले अर्धेअधिक हे बीज संवर्धकांचे आहेत अर्थातच, आणि मग सेंद्रिय शेतीवर प्रोसेसिंग करणारे, शेती करणारे, तर असे पण काही महिला बचत गट की ज्या आता या सेंद्रिय शेतीकडे वळल्या आहेत, त्या सगळ्यांनी याच्यामध्ये आता भाग घेतलेला आहे। कुठून आलेले आहेत हे सगळे स्टॉल्स? तर वेगवेगळ्या राज्यातनं मंडळी आलेली आहेत, काही तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड या ठिकाणाहून पण लोक आलेली आहेत। महाराष्ट्रातल्या तर वेगवेगळ्या ठिकाणाहून आहेतच, मोस्टली विदर्भातले आहेत।
तर असा हा सगळा छान एक मेळा आहे. बरं, रिस्पॉन्स कसा मिळतोय लोकांचा? रिस्पॉन्स नेहमीच छान असतो बिजोत्सवला. लोक वाट बघत असतात कारण खात्रीचा सेंद्रिय शेतमाल इथे मिळतो. लोकांचे एक पारिवारिक एक संबंध इथे तयार झालेले आहेत. त्यामुळे निदान भेटायला का होईना पण लोक येतात इथे, गप्पा करायला येतात. संध्याकाळी तुम्ही जर बघितलं तर असं एक छान निवांत बसलेले असतात सगळे आणि तर लोक येतात. तर ग्राहक जुळलेले आहेत त्यामुळे बिजोत्सवला नेहमीच खूप चांगला प्रतिसाद असतो. लोक वाट बघत असतात आणि ते विचारत असतात वर्षभर की आता बिजोत्सव कधी आहे. आणि या सगळ्या वेगवेगळ्या शेतकऱ्यांशी ग्राहकांचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झालेले आहेत. एकमेकांच्या भेटीगाठी घ्यायला देखील बिजोत्सवामध्ये लोक येतात. डॉक्टर वैशाली बेचलवार, रिटायर्ड प्रोफेसर, मातृसेवा संघ, इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क. आणि आता रिटायरमेंटनंतर मी फुल टाईम शेतकरी आहे. आणि मी शाश्वत शेती ज्याला म्हणू, ही ऑर्गॅनिक शेती ती पिकवते. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला, ग्राहक कसे अट्रॅक्टिव्ह झाले आहेत, तर आमच्या बिजोत्सवाचे ज्यांना आम्ही प्रणेते आहेत ते स्वतः खेड्यांमध्ये जातात, या शेतकऱ्यांशी बोलतात, त्यांची शेती बघतात आणि तिथे जे ऑर्गॅनिक फार्मिंग करता आहेत त्यांना प्रोत्साहन देतात, बघतात. त्यांच्याकडे पशुधन आहे आणि पारंपरिक बियाणं आहे. आणि पारंपरिक बियाणामधून आणि पशुधनाच्या मधून जे मलमूत्र आहे, शेणखत आहे, त्यामुळे त्यांची शेती सुपीक तर होत आहे, पण त्यामध्ये निर्माण होणारा भाजीपाला किंवा अन्नधान्य याच्या चवीमध्ये फरक पडतो आहे. तर कोरोनापासून लोक तरी खूप जास्त अवेअर झालेले आहेत की नाही, आपण सकस आणि छान खायला हवं. आणि विविध लेखांमधनं वगैरे येते की त्या औषधं फवारून केलेल्या भाज्यांचे किंवा अन्नधान्यांचे काय दुष्परिणाम आहेत आणि पारंपरिक पद्धतीने जी शेती आतापर्यंत चालू होती त्याचे काय फायदे आहेत. त्यामुळे हा अवेअरनेस आलेला आहे त्यांना. हा अवेअरनेस आणि त्यांच्याशी सततचा संपर्क यामुळे हे लोक म्हणजे बुद्धिजीवी लोक इथे घ्यायला येतात आहे. आणि आपण जे स्टॉलबद्दल विचारलं, कारण शेतीमध्ये महिलांचा सहभाग फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. जशी जशी आर्थिक समस्या वाढायला लागली तेव्हा बाई जी आहे, स्त्री जी आहे, शेतकरी आहे जी, तिचा फक्त रोल घरामध्ये भांडीकुंडी घासणे इथपर्यंत नाही आला, तर अर्थार्जनामध्ये आपल्या नवऱ्याला कशी आपल्याला सोबत करता येईल किंवा स्वतःचंही अर्थार्जन वाढवून अधिक स्वावलंबी कसं होता येईल ही जाणीव तिला निर्माण झाली आहे. आणि ती आपल्या पतीबरोबर कधी स्वतंत्रपणे या ज्याच्याकडे शेती आहे ती या शेतीच्या व्यवसायात शिरली आणि ती पिकवलेला माल तिला विश्वास आहे की हा मी चांगल्या पद्धतीने ग्रो केलेला आहे आणि हा विकला जावा. आणि म्हणून ती आता बाजारात पण आलेली आहे. याला बाजार म्हणूया किंवा एक या लोकांची गरज म्हणूया की जे इथे येतात आणि घेतात. आणि ती आता घरातून यासाठी बाहेर पडलेली आहे. तिला स्वावलंबन कळलेलं आहे. अर्थार्जनामध्ये तिला आपला वाटा पाहिजे आहे किंवा ती मिळवते. आजकालच्या जीवनावश्यक गरजा तितक्या मोठ्या आहे की केवळ शेतकरी आपल्या पतीवरती अवलंबून नाही राहू शकते. कष्टामध्ये जसा तिचा वाटा आहे तसाच तिचा इथे सहभाग आहे आणि ती आता आलेली आहे बाहेर. आणि म्हणून तुम्हाला ज्या स्टॉलवर जास्त अधिक स्त्रिया दिसत आहे ग्रामीण, त्याचं कारण एक आहे, कारण त्या उगवणाऱ्या पिकवणाऱ्या शेतकरी आहेत आणि विकणाऱ्या पण आता त्या महिला झालेल्या आहेत. नमस्कार, मी भारती झाडे. मी रिटायर्ड गव्हर्मेंट सर्वंट आहे आणि रिटायरमेंट झाल्यापासनं शाश्वत शेतीकडे मी वळले आहे. आणि गेल्या वर्षीचा 1 वर्षाचा अनुभव माझ्या गाठीशी आता झालेला आहे. शाश्वत जीवनशैलीविषयी आता जो अवेअरनेस सगळ्यांमध्ये निर्माण झालेला आहे त्या अनुषंगाने माझ्या कुटुंबाला उत्तम असं खाणं मिळावं या दृष्टीने मी या शेतीकडे खरं म्हणजे वळले आणि बीजोत्सवाचा भाग पण झाला. बेसिकली काय आहे की अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज वर्षभरच आमच्या सुरू असतात बीजोत्सवाच्या. आपल्याला जरी हा प्रत्यक्ष विक्रीचा भाग एकदा दिसत असेल तरी वर्षभर अभ्यास गटाच्या चर्चा, नंतर अवेअरनेस कार्यक्रम,
आर्टिकल्स लिहिणे, पॉडकास्टमध्ये बोलणे, असे सगळे विविध उपक्रम वर्षभर चालू असतात आणि अनेक लोक त्याला जोडलेले असतात. त्यांना अंगीकारायला आजकाल म्हणजे त्याच्यामध्ये वाढ आहे लोकांमध्ये. पण प्रश्न असा आहे की खात्रीचा माल त्यांना मिळत नाही. याशिवाय खात्रीची बियाणं पण त्यांना मिळत नाही. बीजोत्सव हे नाव फक्त बीजापुरतं तसं मर्यादित नाही आहे, पण बियाणापासूनच हे सगळं सुरुवात होत असल्यामुळे बीज हा महत्त्वाचा भाग आहे. आणि आपण त्याचा उत्सव अशासाठी साजरा करतो. उत्सव म्हणजे फक्त बीज नाही आहे, बीज आणि त्याच्याशी अनुषंगिक सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये आहेत. जसं आता म्हणजे उत्तम माल मिळणे हा पण एक शहरातल्या लोकांना खूप महत्त्वाचा भाग जो असतो. त्या दृष्टीने त्यांचा कनेक्ट इथे शेतकऱ्यांशी डायरेक्ट व्हावा हा या पर्टिक्युलर या उत्सवाच्या आयोजनाचा एक भाग आहे. थँक्यू. यावर्षीच्या कार्यक्रमात प्रयास संस्था अमरावती यांनी पुस्तकांचा स्टॉल लावलेला आहे. अशी पुस्तकं की ज्यांनी अनेक लोकांची आयुष्य बदलली. मुळात वाचनाची आवड कमी होत चालली अशी सगळीकडेच ओरड दिसते. चांगली पुस्तकं लोकांच्या हाती जावी आणि वाचनाची आवड निर्माण व्हावी हा असा एक उद्देश आहे. त्या उद्देशाने म्हणून मग अनायसे बीजोत्सव गेले 10 वर्षांपासून नागपुरात होतो आहे. त्यामुळे बरीच लोक इकडे येतात भेट द्यायला, आरोग्याच्या संदर्भात शेतीच्या बाबत विचार करणारी, चिंतन करणारी. तर त्यांना अजून या पुस्तकांची जोड मिळावी या हेतूने स्टॉल आम्ही लावलेला आहे. या निमित्ताने अनेकांच्या समविचारी लोकांच्या गाठी भेटी होतात, वैचारिक देवाणघेवाण होते. एकूणच चांगलपणा वाढवण्यामध्ये मदत होते. हा सगळा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. मुळात अशी पुस्तकं की जी मी स्वतः वाचलेली आहेत. मला साधारणपणे वाचनाची खूप आवड आहे. त्यामुळे वर्षाला 20,000 ते 40,000 पेजेस गेले 40 वर्ष वाचतो आहे. आणि या पुस्तकांनी माझं स्वतःचं आयुष्य बदललं असं मला वाटते. आणि मी बघतोय की इतर अनेकांची औषधं बदलल्या जातात. मी डॉक्टर आहे, त्याच्यामुळे मी असं म्हणून की प्रिस्क्राईबच करतो मी हल्ली पुस्तकं. औषधं प्रिस्क्राईब करणं बंद केली, कारखान्यात बनलेली केमिकल्स, पण पुस्तकं प्रिस्क्राईब करतो. विचारांमध्ये काय बदल करायचे, आचरणात काय बदल करायचे, अशा सगळ्या गोष्टींमध्ये बदल केल्याने काय होते ते काम करतो. त्यातलाच एक भाग म्हणून पुस्तकं ॲज अ थेरपी, त्याला बिब्लिओथेरपी म्हणतात, हे मला खूप उशिरा कळलं. ॲक्च्युली ही वापरतो आम्ही खूप वर्षांपासून वापरतो ही पद्धती उपचारासाठी. नंतर कळलं की याला बिब्लिओथेरपी म्हणून इट इज अ डॉक्युमेंटेड थेरपी. शेतकरी पण एकदम पैशामध्येच मोजते, किती लाखाचं उत्पन्न निघालं, कसं निघालं, काय निघालं, हा
सर्रास आमच्या इकडं मागच्या 4 दिवशी पिशव्या घेऊन जाताना पण मी असा एक शेतकरी आहे किंवा मला फार कमी वेळेला त्या ठिकाणी बाजारात जावं. असं नाही की मी पण परिपूर्ण आहे. माझ्याकडे ज्या काही उठाते हैं। तो अगर आप चाहते हैं कि कुछ डोनेशन आपको देना है तो रजिस्ट्रेशन काउंटर पे जाके QR पे भी आप दे सकते हैं, कैश में भी दे सकते हैं और वहाँ से उसका रिसीप्ट भी ले सकते हैं। शुक्रिया। हड्डियां कमजोर होती है, इसके बारे में कई साइंटिफिक रिसर्च पेपर्स हैं जिसमें ये डेटा डॉक्यूमेंटेड है। नंबर 2 कि इसकी जो मूवमेंट चल रही है ग्राहकों को अवेयर करने की, ये मूवमेंट भी कुछ अपने ही देश में चल रही है। फॉर एग्जाम्पल नर्मदापुरम करके डिस्ट्रिक्ट है, नर्मदापुरम जिसको होशंगाबाद पहले बोला जाता था, वहाँ पे मूंग पे बहुत, वहाँ पे 3 क्रॉप्स लेते हैं और झुमकाले में मूंग लेते हैं जिसमें बहुत बड़े पैमाने में पेस्टिसाइड छिड़काया जाता है और मूंग की फसल वहाँ पे होती है। और मिड डे जो मील होता है तो वहाँ पे त्यामध्ये दिलंय की आंबाळीचं शरबत आहे, तर त्याच्यामध्ये विटामिन ए, आयरन वगैरे असं मिक्स आहे, तर त्याविषयी थोडंसं सांगा। और किसी को कोई सवाल पूछना है तो बताइए। पण त्याचे फायदे अजूनही लोकांना ग्राहकांना माहितीच नाही। और अच्छा उससे पहले सॉरी मैडम कुछ अपना एक एक्सपीरियंस बताना चाहती है। मैडमला मुख्यत्वे स्त्रियांच्या आरोग्यासाठी आंबाडी खूप चांगली आहे। तुम्ही जर नियमित आंबाडीचं सेवन केलं तर रक्ताल्पता म्हणजे ॲनिमिया हिमोग्लोबिन वाढतं आणि उन्हाळ्यात हे नक्की सगळ्यांना म्हणजे माझे स्वप्नील अधिकारी। आम्ही शहापूर तालुका साकुर्डी येथे राहतो। आम्ही तिकडनं आलो बीजोत्सवासाठी। त्याच्यामध्ये बीजोत्सवासाठी आमचे काही प्रोडक्ट्स आम्ही स्वतः तयार केले। म्हणजे आमच्याकडे जे काही रॉ मटेरियल अवेलेबल आहे त्याच्यावर आम्ही प्रोसेसिंग करतो। त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम आम्ही मोह लाडू बनवतो, ते आणि नाचणी, मोहाचं तेल, जे मोहाच्या झाडाची जे बिया असतात त्याच्यापासून बनवलं जातं, आणि ही जंगली मध हे प्युअर आदिवासी कलेक्ट करतात, त्याच्यामध्ये काहीही भेसळ नसते। तसेच मोरिंगा पावडर ही आमच्या स्वतःच्या फार्म हाऊसमध्ये आम्ही तयार करतो। आणि हे घरचे पदार्थ जे उडदाचे बनवले जातात, उडदाचे, तांदळाचे, नाचणीचे, याच्यामध्ये आम्ही वनस्पतींचा अर्क घालून बनवलेला आहे। आणि ज्या काही आमच्या फार्म हाऊसमध्ये छोट्या मोठ्या गोष्टी आहेत जसं मुरुड शेंग, देव कापूस, याचा काय उपयोग आहे? याचा उपयोग असा आहे की जर मुरडा करत असेल तर लहान मुलांना आपण उघडून देऊ शकतो, हा एक बेनिफिट आहे। आणि हा देव कापूस म्हणजे जो आपल्या पूजेसाठी वापरात वगैरे आणतो आपण, आणि आम्ही याचे कापसाच्या उशा वगैरे तयार केल्या असतात त्याचं। इतके सारे प्रोडक्ट्स आम्ही स्वतः, आणि जे काही हे आहेत जसं शेवग्याची शेंगा, करवंद, त्याचे लोणचेही आम्ही तयार करतो पहिलीचं वेगवेगळ्या प्रकारचं। मी स्वप्नील अधिकारी ॲज इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, परंतु ज्या क्लायमेटमध्ये ज्या समस्या येत आहेत, ग्लोबल वॉर्मिंग, वातावरण बदलाचे जे परिणाम शेतीवर होत आहेत, त्या दृष्टीने
आणि अन्न सुरक्षेच्या दृष्टीने मी गावाकडे एक छोटंसं माझं स्ववन नावाने फूड फॉरेस्ट उभं केलं आणि त्याला जोड म्हणून आम्ही निसर्ग शेती आणि ग्रामोद्योग करतो. तर आणि सस्टेनेबल लिव्हिंगच्या दृष्टीने आम्ही च्या पडीक जमिनीवर एक मातीचं घर उभं केलं जे आम्हाला गावाला गेल्यानंतर राहण्यासाठी व्यवस्था आहे. आणि सस्टेनेबलच्या दृष्टीने लिव्हिंगच्या दृष्टीने आम्ही जे सोर्सेस आपल्याला नॅचरली व्हायला हवेत त्याचे प्रयत्न करतो. म्हणजे आम्ही गाईच्या शेणा, आमच्याकडे गाई आहेत, गाईच्या शेणापासून आम्ही गांडूळ खत निर्माण करतो. आणि दुसरं तर आम्ही रिसोर्सेसमध्ये आम्ही बायोगॅस तयार केलेला आहे. म्हणजे पाणी व्यवस्थेसाठी आम्ही विहीर, त्याच्यासाठी इंधनासाठी आम्ही बायोगॅस आणि आमच्या फूड फॉरेस्टमध्ये आम्ही विविध प्रकारच्या भाज्या घेतो. फळबाग आहे, म्हणजे आम्हाला जे लागतं ताटामध्ये ते आम्ही पिकवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही सगळं लग्नाआधी स्वीकारलं की लग्नानंतर स्वीकार केला? लग्नाआधी आम्ही प्रयत्न केलेला, पण स्टँड होऊ शकलो नको गावाकडे. कारण पालकांची इच्छा असते की योग्य वयात लग्न व्हावं, ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर तो प्रयत्न माझा 2 वेळा हाणून पाडला माझ्या परिवाराने. पण तिसरी वेळ अशी आली की लग्न झाल्यानंतर, लग्न जेव्हा झालं तेव्हा मी जॉब करत होतो, चांगला सगळा फ्लो येत होता पैसा. पण कोरोना काळ, कोविड आला आणि कोविड दरम्यान आमची मुलगी 7-8 महिन्याची. तर मिसेसने मुलीची सिक्युरिटी म्हणून गावात राहणं पसंत केलं आणि त्यानंतर त्या दोघी गावातच पूर्ण वेळ राहिल्या. त्याच्यामुळे त्यांचा सपोर्ट तुम्हाला पूर्ण मिळाला? मला हे जॉब सोडून हा तिसरा प्रयोग होता माझा आणि हा सक्सेसफुल झाला. हे माझी मिसेस रुपालीच्या म्हणजे सहचारी तिच्यानेच ते मी सस्टेन होऊ शकलो आणि मी ते आता टिकून आहे. बरं, त्यांच्या काही कंप्लेंट्स नसतात का? कारण तुम्ही अगदीच ग्रामीण भागात नेलं आणि ग्रामीण जीवनशैलीचा त्यांना स्वीकार करावा लागला, तर त्यांच्या काही कंप्लेंट्स अशा इच्छा आकांक्षा ज्या म्हणतात आपण, त्या तसा काही? तिने जो कोविड काळापासून ती जी गावाला राहिली त्याच्यानंतर ती गावाशी कनेक्ट झाली बऱ्यापैकी. समस्या तर असतातच, म्हणजे आज आपण पाहतो आपल्या मित्रपरिवारामध्ये, आपल्या नातेवाईकांमध्ये मुलांना लोक कॉन्व्हेंटला शाळेत टाकतायत. 3री-4थीपासून त्या एज्युकेशनमध्ये टाकतात. तर ते तिचीही एक आई म्हणून तिची इच्छा वाटते तिला की तिलाही चांगलं शिक्षण मिळावं. परंतु आम्ही वेळ देतोय, त्याच्यामुळे आम्ही तिला शिक्षणाचा जो सस्टेनेबल एज्युकेशनचा आमचा एक पायंडा आहे आणि तो आम्ही दोघे सध्या तिला रोवण्याचा प्रयत्न करतोय. अजूनही ती शाळेत जात नाही, 5 वर्षाची आहे आणि बऱ्यापैकी तिला सगळ्यात ज्ञात आहे. भाषाही तिच्याकडे अवगत झाल्यात, इंग्लिश, हिंदी. हे होऊ शकतं की. अच्छा, तुम्ही हे जे प्रोडक्ट तुमच्याकडे दिसतात आहे याच्याविषयी सांगाल का? म्हणजे हे कसं तुम्ही स्वतः उत्पादित आहे? हे जे आहे हे महाडीचं भात आहे. हे महाडीचं भात आमच्याकडे वर्षानुवर्ष आमच्या इकडे आहे. आणि हे जे भात आहे मेडिसिनली आहे. माझा मागच्या वर्षी शेतीत काम करताना हात फ्रॅक्चर झालेला आणि त्या हाताला आईने हे औषध म्हणून हे भाताची भाकरी मला दिली. हे भात म्हणजे जखम भरण्यासाठी खूप उपयुक्त आहे. काय नाव म्हटलं? महाडी. आणि असं ऐकण्यात आलं की काल एक भातामध्ये अभ्यासक होते संजय पाटील, त्यांनी सांगितलं की हा भात जो आहे, हा भात गाई बैलाचं जेव्हा हा फ्रॅक्चर होतो तेव्हा ते शिजवून ते त्याच्यावर लेप म्हणून लावलं जातं. ही नवीन माहिती मला कालच मिळाली. आणि माझी आई म्हणते की जेव्हा आई बाळंतीण होते त्यावेळेला तिला ह्याचं ही पेज बनवून दिली जाते. म्हणजे हे न्यूट्रिशनल याच्यामध्ये कंटेंट मोठ्या प्रमाणात हे जतन करण्याचं आम्ही काम करतो. दुसरं तर हे आमच्या इकडे वाईल्ड राईस आहे. हिला देवभात म्हणतात. हे देवभात जे आहे याची शेती केली जात नाही, याची शेती निसर्गच करतो. फक्त आपण त्याचा हार्वेस्ट करून खाण्याचा उपभोग घेण्याचं काम करतो. हे मेडिसिनली आहे. हे महिला जेव्हा ते ऋषीपंचमी आणि हरितालिकाचे जे उपवास करतात त्यावेळेला उपवास सोडण्यासाठी आमच्या भागामध्ये खास करून याची भाकरी केली जाते आणि ती भाकरी वापरली जाते. आणखी कुठले प्रोडक्ट आहे जसे तुम्ही तुमच्या शेतामध्ये वापर करता? आमच्या शेतामध्ये मोहाचं झाड मोठ्या प्रमाणात आहे.
त्या मोहापासून आपण मोहाचं तेल करतो. अच्छा. हे तेल आमच्या पिढ्यानपिढ्या आम्ही जेवणामध्ये वापरतो. आणि दुसरं जर काय स्किन डिसीज झाला असेल, नागिन वगैरे, स्किन डिसीजसाठी हे तेल लावलं जातं. आणि पैलवान जे आहेत आमच्याकडे, जे काही कुस्ती वगैरे करतात, ते मॉलिशसाठी हे तेल वापरतात. अच्छा, म्हणजे खाद्यतेल म्हणून वापर करता तुम्ही याचा? हो, खाद्यतेल म्हणून किचनमध्ये आम्ही वर्षभर तेल वापरतो. त्याची स्वरूपा लहान असल्यापासून आम्ही तिला तळण्याचं काय पदार्थ द्यायचे असेल तर ह्या तेलामध्येच तळून देतो तिला. अच्छा अच्छा. स्वरूपा कारण त्या तेलाचा परिणाम होऊ नये बाजारच्या. ते तेल, हे तेल आपण स्वतः काढलेलं आहे, आपल्याला याच्याबद्दल माहिती आहे, म्हणून ते तेल आपण तिला देतो. अच्छा अच्छा, म्हणजे फार हेल्दी आहे असं म्हणायला हरकत नाही. ते तेल आहे, मेडिसिनली तेल आहे. त्यानंतर आम्ही मोहफुलापासून लाडू करतो. मोहफुलाचा लाडू आमचा देश विदेशात गेलेला आहे. अच्छा. इकडे मोठ्या प्रमाणात नाचणी होते, मिलेट्स फिंगर, त्याचंही आपण लाडूमध्ये रूपांतर केलं. म्हणजे आम्ही जास्तीत जास्त ज्या गोष्टी आम्हाला रॉमध्ये मिळतात त्यांचं आम्ही प्रोसेसिंग करण्याचं काम करतो. कारण ग्रामीण व्यवस्थेमध्ये शेतकऱ्याला पिकवता येतं पण विकता येत नाही. तर आम्ही कुठे तर ते त्यांना प्रमोट करण्याचं तुम्ही काम करताय. आम्हालाही अर्निंग सोर्स नव्हता आणि त्या दृष्टीने आम्ही हा विचार केला. लोकांच्या गरजेतून हा आमच्याकडे आलेला आहे आणि आम्ही त्याला आता आमचं स्वतःचं ब्रँडिंग लावलेलं आहे, ब्रँड म्हणून आपण. सोबतच्याच नावाने करतो. अच्छा अच्छा अच्छा. ठीक आहे. आणखी काही सांगावं वाटतंय? अजून एक मला सर्व समाजाला एक आव्हान करावं असं वाटतं आहे का कालही आपले पद्मश्री शर्मा सरांनी ते सांगितलं की त्यांना पद्मश्री आहे शेतीमधून, पण त्यांच्या मनामध्ये एकच खदखद आहे की जे ग्लोबल वॉर्मिंग होतं आहे ते ग्लोबल वॉर्मिंग निसर्ग पिकवण्याचा प्रयत्न करतो आहे पण ते त्याला पिकू देत नाही. कारण ती हीट एवढी मोठी आहे की त्याच्यामध्ये ते जे आपण क्रॉप घेतो, जे पीक घेतो ते सस्टेन होत नाही आहे. तर सगळ्यांनी खरंच कळकळीची विनंती आहे की ते तापमान वाढ का होते आणि तापमान वाढ होण्याची कारणं पाहिली तर फक्त आपला भौतिक हव्यास आहे. आपल्याला जे अननेसेसरी ज्या गोष्टी नको आहेत जीवनासाठी त्या टाळणं गरजेचं आहे. मी स्वतः मुंबईत जॉब करत असताना मी कारने सगळीकडे प्रवास करायचो. मी स्वतः कार बंद केली आणि सायकलवर आलो. कारण आपलं जीवन हे श्रम आधारित होतं. आज आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे जाऊन जो स्वतःचा सर्वनाश करतोय, आपल्यासोबत आपण इतर जीवसृष्टीचा सुद्धा करतोय, तो जर थांबवायचा असेल तर शाश्वत जीवनशैलीच अंगीकारली पाहिजे. अंगीकारली पाहिजे आणि तीच आपल्या पुढचं भविष्य, आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य तेच आहे. सुरक्षित ठेवू शकते. त्यांचं आरोग्यही उत्तम राहील आणि त्यांना चांगलं आयुष्यही मिळेल. नक्कीच. थँक्यू थँक्यू. मैनेजमेंट भविष्य खाद को हीरा खाद कहा गया है और शमशेर खाद को सोना खाद कहा गया है. हमारे देश में गोबर का भी ढंग से इस्तेमाल नहीं हो रहा. गोबर से आप कर्जे बनाने की कोशिश ला सकते हैं. अगली बात है फार्मर्स मैनेजमेंट. हम शहरों में भी और गाँवों में भी खेतों में भी हम फार्मर चला रहे हैं. बारहमास जमीन का पूछेगा, बारहमास यदि जमीन को वापस जाता है तो जमीन